नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो आता मी तुमचं खूप मनपूर्वक स्वागत करते. तर आता मात्र आपले अर्जुन आणि सकाळी उठतात. आता सायली सुद्धा अगदी उठून छान अशी तयार होऊन येते. तर अर्जुन तिच्या आधी ऑलरेडी तयार झालेला असतो. तर सायली विचारते की काय अर्जुन सर तुम्ही लगेच निघालात? तर अर्जुन म्हणतो की हो सायली, यस. आणि हे बघ आज तुला उठायला उशीर झाला ना, तुला मस्त गाढ झोप लागली असेल, कारण मी तुला झोपण्यासाठी काल तुझ्या आईची साडी तुझ्या अंगावर पांघरली होती, त्यामुळे तू अगदी शांत अशी झोपली होती, राईट ना? त्यावर तर सायली म्हणते की अहो कसलं काय, पहाटेपर्यंत मी जागीच होते. पहाटे मला झोप लागली म्हणूनच तर मला उठण्यासाठी उशीर झाला. तेव्हा आता अर्जुन विचारतो की का पण आहे असं? तर आता सायली म्हणते की हे बघा हो सर, तुम्ही मला अगदी माझ्या आईची ऊब मला मिळावी आणि मला गाढ मस्त झोप लागावी म्हणून ती साडी माझ्या अंगावर दिली होती. परंतु हे बघा अहो सर, मी तुम्हाला खरं सांगते, मला तसं काही अगदी जाणवलं नाही की त्यात आईच्या भावना होत्या म्हणून. तर आता अर्जुन थोडासा चिडून म्हणतो की हे बघ सायली, तू ठरवून टाकलेलं आहे की ती तुझी आई नाही म्हणून, आणि तुला मात्र ती तुझी आई आहे हे मानून घ्यायचे नाही. तू प्रयत्न सुद्धा करत नाही. तर सायली म्हणते की अहो सर, मी असं का करेल बरं? परंतु हे बघा, मी तुम्हाला मान्य आहे तसे उत्तर तुमच्या मनासारखे नाही दिले, पण तरी सुद्धा मात्र मी ते मनापासून मला वाटत नाही तर ते मी का बोलू? तेव्हा मात्र आता लगेच अर्जुन हा सायलीकडे पाहत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे हा सचिन आहे तर तो आपला लॅपटॉप वगैरे आपल्या बॅगमध्ये भरत असतो. आणि आता तो ठेवत असताना मात्र तो अस्मीला विचारतो की अस्मी, नवीन मी नाईट शूज आणले होते तर तू माझ्या सुटकेसमध्ये ते टाकले ना? अस्मिताचा चेहरा आता पडलेला असतो, कारण हा सचिन निघण्याची तयारी करतो की काय असे मात्र आता दिसून येत आहे. कारण बॅग वगैरे सगळं काही आता तो अगदी व्यवस्थित आपली तयारी करत असतो. आणि तो चार्जर दे ना अस्मी. अगं मी काय करतो की हँड बॅग मध्ये चार्जर ठेवतो, कारण एअरपोर्टवर मला तो काढावा लागेल. तर तेव्हा आता सचिनला मात्र आता काही दिवसांसाठी बहुतेक साक्षीकडे जायचे असेल म्हणून तो इतक्या झटपट तयारी करत असेल. आता तो अस्मिताला चार्जर मागतो, परंतु अस्मिता काही ऐकत नसते. ती अगदी नाराज होत तोंड फुगून बसलेली असते. सचिन तिच्याकडे बघतो तेव्हा आता सचिन हा ओळखतो. सचिन अस्मिता जवळ येतो आणि म्हणतो की ए अस्मी, अगं तुझा हा चेहरा असला बघून दिल्लीमध्ये मला चैन पडणार आहेस का? दीपक, मी माझी कॉन्फरन्स उरकतो आणि लगेच तुला भेटायला परत येतो. आता मात्र सचिनने हे खोटं उत्तर आता ह्या अस्मिताला दिलेलं असतं, कारण त्याला बहुतेक साक्षीकडे जायचे असेल आणि अस्मिताला कसे खुश करायचे हे त्याला माहिती असते. म्हणून तो आता म्हणतो की हे बघ, बहुतेक मात्र आता मी चुकीचं बोललो, सॉरी बरं का. आणि हे बघ, आता मी अगदी माझी कॉन्फरन्स झाल्यानंतर लगेच तुझ्यासाठी ज्वेलरी आहे ना तर ती शॉपिंग करणार आणि मगच इकडे येणार. तर लगेच आता अस्मिताचा चेहरा थोडासा खुलतो आणि ते लगेच आता सचिन बरोबर बोलायला सुरुवात करते. तर अस्मिता म्हणते की अरे हे बघ, अरे तू येथे माझ्यासाठी सुट्टी घेऊन आलास ना, पण तरी सुद्धा US ला असल्यासारखं जास्त काम तू येथे करतोस. त्यावर लगेच आता सचिन म्हणतो की हे बघ, आता जे काही मी करतो तर ते आपल्या बाळाच्या भविष्यासाठी करतो ना. आणि तो अस्मिताला मिठीत घेतो आणि म्हणतो की गुड गर्ल, हे बघ आता मस्त मला मस्त स्माइल करून बाय म्हण. तेव्हा आता अस्मिता म्हणते की अरे पण मी तुला आता अगदी सोडवण्यासाठी एअरपोर्टवर येणार आहे, मग तेथे म्हणेल मी त्याला तिकडे येऊन न देण्यासाठी तो आता नाटक करत म्हणतो की म्हणजे अस्मिताची त्याला खूप काळजी आहे असे तो दाखवतो आणि म्हणतो की ए अस्मी, अगं मी तुला एअरपोर्टवर येऊन देणार आहे का? नाही. त्यावर अस्मी म्हणते की अरे पण. तर सचिन म्हणतो की नथिंग, हे बघ तू येथेच थांबणार, एअरपोर्टवर काही येणार नाही तू. माझा मी जाईल, तू येथेच थांब. तेव्हा आता अस्मी पुन्हा तोंड फुगून बसते. त्यानंतर आता इकडे आपल्या अर्जुन आणि सायलीचं तेच सुरू असतं. आता अर्जुन म्हणतो की हे बघ सायली, तुला फक्त मला अपोज करायचं आहे म्हणून तू असं बोलतेस ना. सायली म्हणते की हे बघा सर, अहो खरंच मी हे खरंच काही मुद्दाम नाही करत. अहो मला सुद्धा माझे आई बाबा हवे आहेत, मग असं मी कुणाला बळजबरीने माझे आई बाबा नाही म्हणू शकत. त्यावर आता अर्जुन म्हणतो की कुणाला म्हणजे? अगं मी तुला इतके पुरावे दिले तरी सुद्धा तुला त्या पुराव्यांची काहीच किंमत नाही.
त्यावर आता सायली म्हणते की अहो पण त्याने सर काही पण आता म्हणजे होणार नाही. तर लगेच आता तेवढ्यात कल्पनाही आवाज देते की अर्जुन सायली. तेव्हा लगेच दोघे आता शांत होतात. तर अर्जुन पुन्हा आता सायलीवर चिडायला जाणार तोच लगेच सायली म्हणते की चला आपल्याला आई बोलवतात. दोघे आता खाली येतात. तर लगेच आता सचिन तोपर्यंत बॅग वगैरे घेऊन बाहेर येतो. अस्मिता त्याला म्हणत असते की अरे प्लीज मला येऊन दे तुला सोडवण्यासाठी. आता सचिन म्हणतो की अजिबात नाही. आता प्रताप आणि कल्पना हे समोरच असतात. तर हे ऐकून आता प्रताप विचारतो की अरे हे सर्व काय सुरू आहे तुमचं. त्यावर आता सचिन म्हणतो की बघा हो डॅड अहो ही मला एअरपोर्टवर सोडण्यासाठी अगदी हत्त धरून बसलेली आहे. तर आणि हे बघा एकतर ही प्रेग्नेंट आहे आणि रस्त्यावर किती खड्डे असतात बरं. आणि आता माझी प्रेग्नेंट बायको अशी ट्रेसमध्ये असताना कसं जाणार बरं. मला नको हे तिला त्रास व्हायला नकोय. आणि म्हणतो की हे बघ अस्मी अगं एक वेळ जर मी दिल्लीला ट्रेनने जर गेलो असतो तर तुला येऊन सुद्धा दिलं असतं. आणि हे बघ अगं तू अशी प्लॅटफॉर्मवर आणि मी असा ट्रेनमध्ये तुम्हाला बाय करते. आता सचिन तिला मिठीत घेतो आणि सर्वांच्या समोर आता त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे असं दाखवतो. आता अर्जुन आणि सायली सुद्धा खाली आलेले असतात आणि ते सुद्धा आता यांचं हे सर्व बघून ऐकत असतात. तर तेव्हा मात्र आता सचिन पुढे म्हणत असतो की तू मला बाय करते मी तुला बाय करतो आणि असे ट्रेन दूर जाते. किती रोमॅन्टिक वाटतं हे बट नॉट नाऊ. त्यावर आता अस्मिता विचारते की का स्टेशनवरच्या रस्त्यावर खड्डे नसतात का. काहीतरी उगाच कारणे देतो. तर आता हे सर्व ऐकून कल्पना आणि प्रताप हे दोघे म्हणतात की सचिन अरे तुला सोडवायला आम्ही येतो. आता कल्पना म्हणत असताना अर्जुन लगेच म्हणतो की मम्मा अगं हे बघ मी एक काम करतो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी जातो सचिनला सोडायला. आता सचिन पुढे आणखीन हा अर्जुनचा प्रश्न उभा राहतो कारण त्याला तर आता साक्षी ड्रॉप करायला येणार असते. तेव्हा आता तो म्हणतो की अरे 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 थांबा कोणाला येण्याची गरज नाही कारण ऑलरेडी मी कॅब बुक केलेली आहे. तर त्यावर आता अर्जुन सचिनला म्हणतो की अरे तू कॅन्सल कर कारण आपण आपल्या गाडीने जातोय. त्यावर आता सचिन त्याला म्हणतो की हे बघ अर्जुन अरे तू खरंच बिजी माणूस आहे तुला काम असतात. त्यावर आता अर्जुन म्हणतो की अरे मी मॅनेज करतो परंतु अगदी दॅट्स फायनल मी तुला सोडवायला येतो. त्यावर आता सायली म्हणते की हे बघा सचिन भाऊजी अहो तुम्ही जेव्हा US वरून परत आला त्यावेळी सुद्धा तुम्ही एअरपोर्टवर कुणालाच येऊन दिले नाही. त्यामुळे मला नाही वाटत की हे तुमचं ऐकतील म्हणून. तर अर्जुन म्हणतो की अजिबात नाही. तर प्रताप आता म्हणतो की चला लवकर निघा ट्रॅफिक लागले तर आणखीन उशीर होईल जाण्यासाठी. त्यावर आता अस्मिता म्हणते की हे बघ चल आता दिल्लीला पोहोचल्यानंतर तुम्हाला अगदी नक्की मेसेज करायचा वाट बघेल. त्यावर आता अर्जुन विचारतो की झाले का क्वेश्चन विचारून. तर अस्मिता हसते आणि लगेच आता अर्जुन हा सचिनच्या हातातील बॅग घेतो आणि चल लवकर असे आता म्हणतो. शेवटी आता सचिनला नाईलाजाने अर्जुन बरोबर जावेच लागते. सगळेजण आता सचिनला बाय करत असतात. त्यानंतर आता सायली ही रूम मध्ये येते आणि तिचं आता जे काही विचार करण्याचं आहे ते सुरूच असतं. तेव्हा ती स्वतःला म्हणते की असं किती दिवस चालणार आहे. तर आई बाबांबद्दलची जी शंका आहे दिवसेंदिवस ती वाढतच जाते. इतका विचार करून सुद्धा मला कोणत्याच प्रश्नाची उत्तर का मिळत नसतील बरं. त्यामुळे नाही आता मला हरून नाही चालणार. मधू जे मला सांगतात तेच करून शेवटी मला लढवावे तर लागेलच. तर मैनावती आणि सदाशिव या दोघांची केस असती तर त्यांनी काय केलं असतं बरं याबद्दल आता सायली विचार करायला घेते. त्यामुळे सगळ्या बाजूने आता विचार करायला हवा. कुठलीही खून सोडायला नको कारण कुठला धागा आपल्याला सत्यापर्यंत घेऊन जाईल हे आपल्याला माहिती नसतं. आता हे सर्व अर्जुनची ऍक्टिंग करून ती आता स्वतःशी बोलत असते आणि स्वतःलाच हसत असते. तेव्हा आता आश्रमात केल्यानंतर जेव्हा आता अर्जुन बारीक तपास करून तिला जे काही सापडलेले आहे तर त्या गोष्टीची तिला आठवण होते आणि अगदी तसेच ती काहीतरी आता हे सदाशिव आणि मैनावती यांच्या रूममध्ये काही धागा दोरा सापडतो की काय म्हणून शोधण्याचा आता ती प्रयत्न करायला घेते. त्याबद्दल आयडिया आता तिच्या डोक्यामध्ये येते म्हणून ती आता लगेच अर्जुनचा फोटो आहे समोरचा तर तो उचलते आणि त्या फोटोचा मस्त गोड पापा घेते आणि म्हणते की हे बघा तुम्ही माझ्याशी कितीही भांडलात तरी सुद्धा शेवटी तुम्हीच माझी मदत करत असतात. जशी मधुवनचे केस सोडवण्यासाठी तुम्ही आश्रमात गेला होतात तसेच मात्र आता मैनावती आणि सदाशिव या दोघांच्या घरी मला जावे लागेल. तेथेच मला आता काहीतरी अगदी क्ल्यू मिळू शकतो. पण आता त्यांच्या रूमची चावी कशी मिळवायची याचा मात्र ती आता विचार करते म्हणून लगेच घाईने ती कामाला लागते.
आता आपला पदर आहे कमरेला खोचते आणि किचनमध्ये येते। तर किचनमध्ये आपल्या विमलताई ऑलरेडी असतातच, म्हणून आता लगेच ती शिरा बनवायला घेते। विमलताईला म्हणते की जरा तूप आणि काजू द्या बरं। तर विमलताई विचारतात की सायलीताई अहो आज कसला बेत आहे? तर आता सायली म्हणते की अहो शिरा बनवते, आईला फार आवडतो, तुम्ही एक काम करा जरा आईला बोलावून घेऊन येतात का? तर विमलताई म्हणतात की हो हो आणते। आता सायलीला त्यांच्या दोघांच्या रूममध्ये जाण्यासाठी काहीतरी प्लॅन हा करावाच लागतो, म्हणून ती आता आपल्या मैनावतीसाठी शिरा बनवते। आणि तेवढ्यात विमलताई आता मैनावतीला बाहेर घेऊनच येतात। तर आता विमलताई येता येता लगेच विचारते की काय ग सायले, तुम्हाला बोलावलंस का? तेव्हा सायली खुशच म्हणते की आई हे बघ ना मी तुझ्यासाठी काय बनवलं, अगदी ड्रायफ्रूट घातलेला शिरा बनवला। आता ते बघून मैनावती खूपच खुश होते आणि लगेच शिऱ्याचं डिश आपल्या हातात घेते आणि सायली अगं तू ड्रायफ्रूट घातले म्हणून लगेच आता त्याच्यातील ड्रायफ्रूट काढून लगेच खायला सुरुवात करते। आणि बघ ना सायले, अगं खरंच मला आज इतका शिरा खावासा वाटत होता आणि तुला कसे कळले बरं? गुणाची माझी सायली। तेव्हा त्या सायली म्हणते आई तू निवांत बसून येते शिरा खा, अजिबात खाण्याची काही करू नकोस। तर लगेच आता मैनावती म्हणते की सायले अगं हे बघ मी इथेच बसून खाते, परंतु अगं हे शिऱ्याबरोबर घोटभर चहा जर मिळाला असता तर बरा झाला असता। आणि मैनावती इमलताईंना म्हणते की इमलताई अहो थोडीशी जास्तीची साखर आणि थोडंसं आलं जास्त। आता विमलताई हसतात आणि हो हो करते असे म्हणून तेव्हा आता सायली म्हणते की विमलताई जर आईला आणखीन शिरा लागला तर बनवून द्या बर का? तर आता मैनावती म्हणते की सायले अगं कशाला, अगं एवढासा मस होईल मला, आणि हे तुम्ही कामाला लागा। आणि विमलताई अहो तेवढं चहाचं बघा बरं का? तर विमलताई म्हणतात की हो हो। तर सायली म्हणते की हो आलेच, कारण सायलीला मात्र आता ह्या मैनावतीच्या रूममध्ये आता तिच्या रूमची चावी शोधायला जायचं असतं। त्यानंतर आता इकडे अर्जुन हा सचिन बरोबर मस्त गप्पा करत आता एअरपोर्टवर ते जात असतात। दोघांच्या छान आता गप्पा हे सुरू असतात। मात्र आता लगेच सचिनला आता गप्पा करता करता थोडेसे पुढे येतात, परंतु आता साक्षी समोर त्याचे वेट करत आहे, ते पण आता तिच्या गाडीजवळ, म्हणून आता सचिनचं लक्ष जातं। सचिन लगेच आता अर्जुनला म्हणतो की अर्जुन अरे इथेच थांब, जर आता थोडंसं मागे सचिन आता उतरून घेतो। आता मात्र गाडी ही थोडीशी बाजूला थांबलेली असते आणि ह्या गाडीच्या पुढे आता ही साक्षी तिकडे तोंड करून सचिनची वाट पाहत असते। त्यावर आता लगेच अर्जुन विचारतो की अरे सचिन काय झालं? तर आता हा सचिन म्हणतो की अरे काही नाही, कारण मी इथूनच कॅबने जातो। अर्जुन म्हणतो की नाही रे, अरे जर मी तुला इथे ड्रॉप केलं तर अस्मिता ताई माझा जीव घेईल। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की नाही अरे मी सोडतो। तर लगेच सचिन म्हणतो की अरे अस्मिता अगदी हट्ट करायला लागलीस, मग तू आता माझ्याबरोबर इतक्या दूर येणार आहेस का? अरे तू खरंच बिजी माणूस आहे, तुला काम असतात। आता अर्जुन म्हणतो की अरे नाही, तरी सुद्धा माझ्या जिजूसाठी आणि माझ्या अस्मिताताईसाठी माझ्याकडे खूप असं वेळ असतो। आणि तेवढ्यात आता अर्जुनला एक कॉल येतो। अर्जुन म्हणतो की 1 मिनिट सचिन, म्हणून तो कॉल उचलतो। आता सचिनच्या लक्षात येते की अर्जुनला मीटिंगला जायचं आहे। तर आता अर्जुन म्हणत असतो की हे बघा तोपर्यंत तुम्ही देशपांडे यांना अगदी सुरू करायला सांगा, तोपर्यंत मी आलोच, जस्ट मिनिट मी लगेच येतो। तेव्हा आता सचिन हे सर्व ऐकतो। सचिन म्हणतो की अरे अर्जुन हे बघ तुला एक महत्त्वाची मीटिंग असेल आणि माझ्यामुळे तुला त्रास व्हायला नको, वेळ उशीर व्हायला नकोय, आणि हे बघ US ला गेल्यापासून मला सगळं काही एकट्याला मॅनेज करण्याची सवय झालेली आहे आणि असे कुणाकडून लाड करून घेणं हे मला नाही पटत रे। हे बघ अर्जुन अरे तू तुझ्या मीटिंगला जा, नाहीतर मी तुझ्या कामामध्ये आड आलो म्हणून मला खरंच खूप गिल्टी वाटेल। तर अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, हरकत नाही मी जातो। तर आता लगेच सचिन म्हणतो की ठीक आहे मी जातो। अर्जुन म्हणतो की जरा सावकाश जा आणि काळजी घे। तेव्हा मात्र आता लगेच सचिन आपल्या बॅग वगैरे घेतो, गाडीच्या खाली उतरतो। आता अर्जुन आपली गाडी घेऊन तेथून निघून जातो। तो पण आता अगदी साक्षीच्या जवळून, आता साक्षी उभीच असते। सचिन मागून येतो आणि साक्षी म्हणते की अरे मला तर असं वाटलं होतं की तू येणार नाही म्हणून, आणि तसंही समीरा शेखर मात्र फार वेळ कुणाची वाट बघत नसते। तेव्हा लगेच आता सचिन म्हणतो की हो सॅम मला कळते आणि तू सगळ्यांपेक्षा वेगळी आहे, तर म्हणून तर तू मला आवडते, आणि चल आता लगेच निघूयात। तर साक्षी आता हसते आणि सचिनकडे बघत असते। सचिन आपली बॅग वगैरे आहे तर साक्षीच्या गाडीमध्ये ठेवतो आणि लगेच आता गाडीमध्ये बसतो। तेवढ्यात आता इकडे जात असताना अर्जुनच्या मोबाईलवर मेसेज येतो मीटिंग कॅन्सल झाल्याचा। आता अर्जुन हा मेसेज वाचतो, देशपांडे अवेलेबल नाही म्हणून मीटिंग कॅन्सल झालेली आहे, म्हणून अर्जुन लगेच कॉल करतो आणि हे सर्व अगदी माहिती तो विचारून घेतो।
आता मीटिंग कॅन्सल झालेली आहे म्हणून मात्र अर्जुन आता मागे येण्याचं ठरवतो, कारण जिजूला मला एअरपोर्टवर आता सोडता येईल, कारण माझ्याकडे वेळ तर फार आहे. म्हणून तो लगेच आता गाडी मागे घेऊन येत असतो. आता अर्जुनची मागे आलेली गाडी बघून आता मात्र सचिन लगेच कावरा बावरा होतो. त्याला तर नक्की काय करू हे सुचत नाही. तेव्हा मात्र आता तो लगेच अगदी खाली काहीतरी टोचतोय असं पायाला नाटक करतो आणि म्हणतो की सॅम मला काहीतरी टोचतं पायाला. तेव्हा आता साक्षी म्हणते की अरे काय काय टोचतं, व्यवस्थित बघ बरं चेक करून. तो मुद्दाम आता अर्जुनला दिसू नये म्हणून खाली वाकलेला असतो आणि तो आता लगेच साक्षीला म्हणतो की चल लगेच निघूयात. साक्षी म्हणते की हो का, चल मग निघूयात. त्यानंतर मात्र आता इकडे अर्जुन समोर येतो आणि तो शोधत असतो, परंतु सचिन कुठेही त्याला दिसत नाही. म्हणून तो विचार करतो की बहुतेक सचिनला कॅब मिळाली असेल. म्हणून आता साक्षी आणि सचिन तेथून निघून जातात. अर्जुन सुद्धा आता तेथून निघण्याचं ठरवतो. त्यानंतर आता इकडे मैनावती बाहेर शिरा खात आहे. तोपर्यंत आता सायली तिच्या रूममध्ये मात्र चावी शोधत असते, आता ह्या सदाशिव आणि मैनावती यांच्या घराची. तेव्हा आता सायली बॅग वगैरे आहे तर प्रत्येक बॅग उचलते आणि त्यामध्ये एका साडीला गुंडाळलेली आता सायलीला त्या लोखंडांच्या घराची चावी सापडते. सायली आता त्या चावी पाहते आणि विचार करते की बहुतेक आता या चाव्या तर त्याच घराच्या असतील. म्हणून त्या चाव्यांचा जुडगा घेऊन सायली आता बाहेर येते आणि तेवढ्यात मात्र आता सायलीच्या पायाला ठेस लागते आणि तिच्या हातातून चाव्या ह्या खाली पडतात. आता प्रिया ही समोर उभीच असते. ती लगेच मागे वळून सायलीकडे पाहते आणि प्रिया लगेच आता तेथे हॉलमध्ये येऊन बसते. मैनावती तेथे शिरा खात असते. प्रियाचं लक्ष आता ह्या मैनावतीकडे जाते. आता मैनावती शिऱ्यावर मस्त ताव मारत म्हणत असते की खरंच वा, आता म्हणतात ते सगळेजण खरं आहे, तर पोरीच्या हाताला खरंच खूप चव आहे. तेव्हा आता सायली धावतच येते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते. तर प्रियाचं लक्ष असतं की सायली नेमकं इतकी धावत का चालली असेल. प्रिया आता पाहते आणि परत आता आपल्या मोबाईलमध्ये मग्न असते. तेव्हा सायली लगेच आता घाईने आपली बॅग वगैरे घेते आणि लोखंडाच्या घरी जायचं ठरवते आणि जाताना मात्र ती आता अर्जुनला एक कॉल करते. तर अर्जुन कॉल उचलतो. सायली विचारते की आहो तुम्ही कुठे आहात. तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणतो की अगं इथेच गेटच्या बाहेर आहे आणि तसंही आता मला प्रॉब्लेम झालेला आहे या गाडीला, मी दुसरी गाडी घेऊन जातो. तेव्हा आता सायली म्हणते की आहो सर तेथेच थांबा. प्रिया लगेच आता सायलीचा पाठलाग करत तिच्या मागे येते. सायली म्हणते की आहो तेथेच थांबा. अर्जुन विचारतो की का, कशाला. सायली म्हणते की आहो आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे. तर अर्जुन म्हणतो की आहो मला तर असं वाटलं होतं की मी घरी येईल आणि आता आराम करेल, खरंच मी खूप दमलो होतो. तर सायली म्हणते की हे बघा आराम नंतर करा, अहो आज मात्र आपल्याला त्यांच्या घरी जावंच लागेल. आता प्रिया मात्र चोरून आता सायलीचं बोलणं सर्व काही ऐकते. तर अर्जुन विचारतो की घरी आणि कुणाच्या. तर आता सायली म्हणते की मी तुम्हाला ते नंतर सांगते, अगोदर तुम्ही चला. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अगं सायली ऐक. आता सायली ऐकायला तयार नसते आणि लगेच फोन कट करून ती निघते. तेव्हा आता प्रिया विचार करते की त्यांच्या घरी म्हणजे नक्की कोणाच्या घरी चालली असेल. आणि आता सायली ही त्या मैनावती आणि सदाशिव यांच्या रूममध्ये गेली होती आणि तेथे तिला ठेस लागली. आता ही सर्व काही घडलेला प्रकार प्रियाला आठवतो आणि सायलीच्या हातामध्ये ती किल्ली होती. मग नक्की तिला गेस्ट रूम मध्ये ती किल्ली मिळाली असेल असा तर प्रिया विचार करते. बहुतेक ती सदा आणि मैना यांच्या घराची चावी असेल का. म्हणजे आता मात्र अर्जुन आणि सायली तेथे त्यांच्या घरामध्ये जाऊन शोधाशोध करणार आणि मीच त्या लोखंडाची मुलगी आहे याचा पुरावा त्यांना नक्की सापडणार. त्यामुळे नाही असं होऊन तर नाही चालणार, मला ताबडतोब काहीतरी करावे लागेलच. म्हणून प्रिया आता त्या मैनावती जवळ येते. मैनावती अजूनपर्यंत शिराच खात असते. तिचं बाकी कुणाकडे लक्ष नसते, फक्त शिऱ्यावर ती ताव मारत असते. आता प्रिया तिच्याकडे पाहते. प्रियाला ह्या मैनावतीचा खूपच राग येतो. प्रिया आता मनाने दात खात तिच्याकडे बघत मनात म्हणते, अगं एक खादाड, तिकडे अर्जुन आणि सायली तुझ्या घरात घुसतात, तू ताबडतोब तिकडे जा आणि त्यांना थांबव. तेव्हा प्रिया मुद्दाम रागाने तिला म्हणते की अजून तुला शिरा वाढू का. तर आता मैनावती तिच्यावरच रागवते, काय ग नकोय, आईजीच्या जीवावर बायजी उधार. आणि आपला डिश आहे तर ताटलीवर हात ठेवते आणि मस्त परत शिऱ्यावर ताव मारत असते. तर आता तेवढ्यात मात्र प्रियाला आता तो जो मैनावतीचा फोन आहे आणि सदाशिवचा तर तो मैनावतीने जवळच ठेवलेला असतो. प्रियाचं त्यावर लक्ष जाते आणि तेवढ्यात मात्र आता टीना बनून मात्र आता ही मैनावतीच्या फोनवर कॉल करते. आता मैनावती म्हणते की कुणाचा फोन असेल आणि हा नंबर अननोन दिसतोय, बहुतेक आता हे सायलीच्या बाबांनी केलं असेल. तर तेव्हा आता लगेच ही फोन उचलते. तर प्रिया आता नाटक करत म्हणते की मम्मी, अगं मम्मी मी टीना बोलते. तेव्हा आता मैनावती विचारते की टीने
अगं तुझं नाव या नंबरवर का आलं नाही बरं? तू वेगळ्या नंबरवरून फोन केला की काय? कारण तुझा नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे तर. तेव्हा लगेच आता ही प्रिया नाटक करत म्हणते की मम्मी अगं ते इम्पॉर्टंट नाही, परंतु हे बघ अगं मी आपल्या घराजवळून जात होते आणि बघते तर काय आपल्या घराचं दार उघडं होतं आणि मम्मी अगं आपल्या घरामध्ये गुंड शिरलेत गुंड. आता हे ऐकल्यानंतर मैनावती तर आणखीन घाबरते आणि म्हणते की काय काय बोलतेस? आता ही प्रिया नाटक करत म्हणते की मम्मी अगं मी काही खोटं सांगते का तुला? मैनावती आता हिच्यावरच रागवते, म्हणते की टवळे अगं तू तिथून जात होती मग तुझ्या हातापायांना मेहंदी लागली होती का? अगं तू आतमध्ये जायचं होतं. तेव्हा लगेच आता ही प्रिया नाटक करत परत म्हणते सोनाली ताईने पैसे घेतले होते उधार, नक्की ते वसुली करण्यासाठी आले असतील, मग मी कशाला मध्ये पडू बरं? तेव्हा आता मैनावती डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे माझ्या कर्मा अगं तू जा ना मग तेथे. तर आता ही प्रिया म्हणते की नाही मम्मी अगं शेवटी तू जा, धाव तिकडे धाव, नाहीतर एक सुद्धा गोष्ट तुला जागेवर नाही मिळणार. आणि हे बघ मम्मी अगं जा लवकर, तू जर लगेच नाही गेली तर दुकान पण गेलं आणि घर पण गेलं. आता टीनाचा आवाज काढून मात्र प्रिया ही अगदी मैनावतीला फसवते. आता मैनावती म्हणते की नाही ग टीने. आता टीने करता करता इकडे प्रियाने फोन कट केलेला असतो. आता ही मैनावती रडकुंडीला येते आणि म्हणते की अरे देवा गुंड आतमध्ये शिरलेत तर मशीन घेऊन जातील, माझी भांडीकुंडी सुद्धा घेऊन जातील, आता मी काय करू? मला तिकडे जाऊन बघायलाच हवे. म्हणून मैनावती आता आपल्या घरी जाण्याचं ठरवते. आता उठते आणि जायला निघते, परत तिच्या लक्षात येते की तिच्याकडे आता जाण्यासाठी पैसे सुद्धा नसतात रिक्षावाल्याला द्यायला. नक्की आता काय करू म्हणून पुन्हा डोक्याला हात लावते. तर आता सायली गाडीमध्ये येऊन बसते आणि अर्जुन सरांना म्हणते की चला. अर्जुन विचारतो की कुठे? तर सायली म्हणते की अहो असं काय करतात, जर तुम्ही मला चल म्हटल्यानंतर आता मी लगेच गाडीमध्ये बसते, तुम्हाला विचारते की तुम्ही मला कुठे घेऊन चाललात, मग आज मी तुम्हाला जेथे घेऊन अगदी सांगत आहे तेथेच चला, आज दिवस तुम्ही मात्र ते करा. अर्जुन म्हणतो की हो केलं असतं, डोळे मिटून मी तुझ्यासोबत आलं असतो, परंतु काय आहे हे बघ बायको अगं डोळे बंद करून गाडी मला नाही चालवता येणार आणि सगळ्यात मेन म्हणजे आता आपल्याला अगदी कोणत्या रस्त्याने जायचं आहे आणि हेच जर मला माहिती नसेल तर मात्र मी गाडी कुठून घेणार आहोत. तेव्हा आता लगेच सायली विचारते की अहो तुम्हाला पत्ता तर माहिती आहे ना, आपल्याला लोखंडाच्या घरी जायचं आहे. आता मात्र अर्जुन म्हणतो की तुझ्या आई आणि बाबांच्या घरी आणि तेथे कशाला? तर सायली म्हणते की अहो कशाला म्हणजे त्यांनी आपल्याला चुकीचा पत्ता दिला, चुकीचा फोन नंबर दिला, मग मी शांत बसायचं का? आणि हे बघा मी शांत नाही बसणार, तुम्हाला यायचं आहे किंवा नाही हे सांगा, नाहीतर मला पत्ता शोधता येईल. तर आता सायली गाडीतून खाली उतरण्याचं नाटक करते. अर्जुन म्हणतो की थांब सायली येतो, अगं येतो मी, लगेच तू अशी रागवू नको, परंतु मला एक गोष्ट सांग बरं, आपण तिकडे गेल्यानंतर काय करणार आहोत? आणि सायली मात्र आता अर्जुनला त्यांच्या घराची चावी दाखवते. अर्जुन विचारतो की सायली अगं त्या लोखंडाच्या घराची चावी आणि ती चावी तुझ्याकडे? सायली खुश होत म्हणते की हो माझ्याकडे आहे. तर अर्जुन विचारतो की ही चावी तुझ्याकडे कशी? तेव्हा लगेच आता सायली तिने ती चावी कशी मिळवली हे सर्व काही सांगते. तेव्हा आता अर्जुन खुश होतो आणि म्हणतो की सायली खरंच क्या बात आहे, म्हणजे तुझ्या डोक्यात हा पॉइंट आलाच कसा, मला तर हे काही सुचलं नसते आणि हे सर्व करून तू शेवटी मोकळी सुद्धा झालीस. तर सायली खुश होत हो म्हणते आणि विचारते की चलायचं का आता? म्हणून अर्जुन आणि सायली आता लोखंडाच्या घरी अगदी खुश होऊन येतात. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अर्जुन आणि सायली आता मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांच्या घरी येऊन पोहोचतात. आता त्यांच्या घराच्या बाहेर ते उभे असतात. आता ही प्रिया सुद्धा आता ह्या मैनावतीला घेऊन आता तिकडे घेऊन येत असते. तर आता मैनावती तिच्यावर चिडते, अगं असं टुकू काय चालली, जरा फास्ट चल ना. हो मात्र आता समोर सायली ते घर पाहतच असते. तर अर्जुन तिला विचारतो की हे घर बघून तुला काही आठवते का? तर सायली नाही असं म्हणते आणि तेवढ्यात आता येता येता प्रियाची गाडी बंद पडते. आता मात्र प्रिया आणि ह्या मैनावती आहे तर त्या रिक्षा थांबून आता पत्ता सांगतात आणि रिक्षावाल्याला तेथे घेऊन येतात. आणि तेव्हा आता सायली आणि अर्जुनला तेथे एक डायरी सापडते आणि त्या डायरीतील जो नंबर आहे तर तेथे बबली लिहिलेला आहे आणि खाली मात्र एक वेगळा नंबर लिहिलेला आहे. हे मात्र आता अर्जुन आणि सायली पाहतात. तर आता लगेच अर्जुन म्हणतो की हा तर मात्र लँडलाईन नंबर दिसतोय. तेवढ्यात प्रिया आणि आता ही मैनावती तेथे येऊनच पोहोचतात. आता मात्र ही मैनावती खूपच घाबरलेली असते. तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.